SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया सर्व प्रेक्षकांना सहर्ष नमस्कार। प्रेक्षक हो, आज दिनांक 11 जानेवारी 2025 आणि उद्या दिनांक 12 जानेवारी 2025 वार रविवार आपल्याला आज आणि उद्या मुंबई येथील शिवाजी पार्क येथे 4 दिवसीय कला महोत्सव सुरू झाला। त्यापैकी 9 आणि 10 तारीख अनेक प्रेक्षकांनी तेथे जाऊन या प्रदर्शनाचे ऐतिहासिक असे सुदर्शन येथे अनुभवले आहे आणि उद्या आहे शेवटची तारीख प्रदर्शन पाहण्याची। तर शिवाजी पार्क येथे आपण अवश्य भेट द्या आणि आजचा हा व्हिडिओ आपण सविस्तर पाहावा आणि सहपरिवार मुंबई येथील सर्व प्रेक्षकांनी आणि शक्य होईल त्या इतर स्थळातील सर्व रहिवाशांनी सुद्धा येथे ही संधी व्यर्थ दौडू नये। छत्रपती शिवाजी महाराज कला दालन कला महोत्सव येथे सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज कला महोत्सव पहा। हा 200 रुपयाचा 100 रुपयाला आहे। जिक्सॉ बदल 200 रुपये 100 रुपयाला आहे। मोठा बोर्ड गेम आहे। हा मेमरी गेम आहे। 2000चा 1800ला आहे तो। हा दुसरा बोर्ड गेम आहे अफजल एन्काउंटर म्हणून। हा शिवाजीमध्ये अफजल खानाच्या वधापर्यंत आहे। हा 1000 रुपयाचा 900 रुपये। कॅलेंडर आहेत, ट्रम्प आहेत। तर याच्यामध्ये आपल्याला एक मावळा बनवून खेळायचं आहे. मावळा बनवून आपल्या टीम मधल्या योद्ध्यांना आपल्याला शोधायचं.
तर आपल्याला इथे 2 टीम तयार केलेली आहेत. एक तुमची टीम आहे, एक माझी टीम आहे. माझ्या टीममध्ये आहेत तानाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते, सूर्याजी मालुसरे. तुमच्या टीममध्ये आहेत गोदाजी जगताप, बाजीप्रभू देशपांडे, सर्जेराव चेते. तर आपल्याला या टीममधले योद्धे शोधायचे. तर इथे तुम्ही जोपर्यंत गोदाजी जगतापांना शोधत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, आणि जोपर्यंत मी तानाजी मालुसरेंना शोधत नाही तोपर्यंत मी पुढे जाऊ शकत नाही. तर आपण शोधताना मी स्टार्ट करते गेमला. मला शोधायचं आहे तानाजी मालुसरे. कोणतंही एक कार्ड फ्लिप करून बघणार तानाजी आहेत का. तानाजी मालुसरे नाही आहेत म्हणून मी हे मला शेवटी कार्ड लागतं, म्हणून मी हे लक्षात ठेवणार आहे की हे कार्ड इथे आहे, तर मी हे बंद करणार. आता तुमचा टर्न. जरी खेळते तुला शोधायचं गोदाजी जगताप. गोदाजी जगताप सापडले. नेक्स्ट स्टेप पुढे. आता तुला शोधायचं आहे बाजीराव देशपांडे. शोध ह्याच्यामध्ये बाजीराव देशपांडे नाही. हे तुला कार्ड लागणार आहे पण आत्ता नाही, लास्टला लागणार आहे. जेव्हा तू बाजीप्रभू देशपांडेंना शोधशील तेव्हा तुला हे कार्ड लागणार. आता माझा टाईम. मला अजून तानाजींना शोधायचं. आता मी तानाजी सापडले. नाही, हे बाजीप्रभू आहे, हे तुला लागणार आहे. हे मी बंद करते. तू ओपन करून नेक्स्ट स्टेप पुढे जायचं. हां, नेक्स्ट स्टेप पुढे जाणार. आता तुला सर्जेराव चेते माहिती आहे. आता तू ते कार्ड ओपन कर आणि एक स्टेप पुन्हा तुला एक कार्ड. आता तुला लास्टला शोधायचं. लास्टला शोध. तू विनायचा जो कोणी पहिला इथे येईल लास्टला तो आपण 2 किंवा 4 लोक खेळू शकतो. आता मी जस्ट छोटासा सेटअप लावला आहे पण याच्यामध्ये आपल्याला मोठा सेटअप आहे. 4 जणांचा सेटअप असे याच्यामध्ये 20 कार्ड्स. आता हा कसं आहे थोडा असल्यामुळे आपण लवकर फिनिश करतो. पण जर हा 4 जण खेळत असेल तर जास्त कार्ड असणार आहे आणि टाईम तो जास्त आहे. 4 नंबर लागतो शोधताना टर्न 4थ्या नंबरला असा हा गेम खेळायचा. त्याच्यामध्ये आपल्याकडे पझल्स पण आहेत. एका बॉक्समध्ये 3 फोटो आहेत. प्रत्येक फोटोला 24 पीसेस आणि फोटोच्या पाठीमागे त्या योद्ध्याची इन्फॉर्मेशन आहे. हॅलो. हां, जरा कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. मी बोर्ड गेम समजून सांगतोय. ज्यांना कोणाला बोर्ड गेम ऐकायचा आहे समजून घ्यायचं त्यांनी प्लीज डू जॉईन. मी पहिल्यापासून सांगतोय. ये की पुढे जा पुढे जा 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 ना. अरे तुझ्यासाठी एखादा उभा राहा. सिक्रेट सांगू तुला. एक सिक्रेट सांगू. कोणाला सांगणार नाहीस ना. हो का. आपल्या दोघातच ठेव. कोणाला सांगू मी सांगितलं. आम्ही मोठी माणसं आहे ना. आमच्या सगळ्यांचं महाराजांवर खूप प्रेम आहे. खूप प्रेम. आम्ही काय करतो टोकदार दाढी करतो, चंद्रकोर काढतो, बुलेटवर भगवे झेंडे लावून रॅली काढतो. आम्ही काय करतो मस्त पार्कला नाव देतो. फेस्टिवल महाराजांच्या नावचं. एअरपोर्ट बस स्टँड रेल्वे स्टेशन महाराजांचं नाव. अरे बस पण महाराजांच्या नावची. बनणार की नाही. ही सगळी प्रेम व्यक्त करायची माध्यम आहे. मोठ्या माणसांना 90% महाराजांचा इतिहास माहितीच नाही. तुझ्या वयाचा असताना आम्ही थोडा अभ्यास केला त्यानंतर आमच्या डोक्यात रजिस्टर झालं महाराज ग्रेट. का आठवत नाही. सॅड की नाही. तुझ्या इतिहासाच्या मास्टरला सुद्धा 90% इतिहास माहीत नाही. किती भयंकर. तुला महाराज कळण्यासाठी आम्ही कुणीही काहीही करत नाही. ठीक आहे. हे पृथ्वीच्या पाठीवरचं एकमेव माध्यम आहे जे खेळता खेळता शिवाजी महाराजांचा इतिहास तुला समजवण्यासाठी बनवलं आहे. ठीक आहे. तुझ्याकडे बॅट बॉल आहे का. आई खेळते का. आई खेळते बॅट बॉल नाही. हा खेळ मात्र तू आई बाबा आजी आजोबा महाराजांचा मावळा करून खेळतात. ठीक आहे. या खेळाच्या बोर्डवर सापशिडीत कशी 100 घरं असतात तशी या बोर्डवर महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना दिल्यात. त्यांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत 100 घरं म्हणजे महाराजांच्या आयुष्यातली घटना आहे. त्या क्रमाने दिली ज्या क्रमाने घडली होती. तू महाराजांचा मावळा म्हणून खेळतोय. पहिल्या घरावरती टोकन ठेवायचं शिवजन्मावरती आणि म्हणायचं हर हर महादेव आणि प्रवास सुरू करायचा. फासांचं दान तुला जिथे घेऊन जाईल त्या मोहिमेत तू आहेस. ठीक आहे. तानाजीरावांनी सिंहगड इथे जिंकला होता. तो 300 कोटीचा पिक्चर अजय देवगणचा तो इथे काढला होता. खेळता खेळता तू इथे आलास तर असा अर्थ होईल तानाजीरावांबरोबर सिंहगड जिंकायला ह्यांनी मदत केली तानाजीरावांना. अरे याला बक्षीस मिळालं पाहिजे ना. मला स्वराज्याच्या खजिन्यातनं बक्षिसाची होल मिळतात. पैसे मिळत आहेत लगेच मजा यायला लागते. चेहऱ्यावर स्माईल यायला लागतं. विजय घरानं फक्त चांगल्या घटना नव्हत्या घडल्या बाळा. अफजलाला सुभा लुटतोय. शाहिस्तेखान पुण्यात आला. महाराजांच्या घरात 3 वर्ष राहिला. पुरंदरचा तह झाला. जिथं स्वराज्याचं नुकसान झालंय तिथं आलं की पैसे द्यावे लागतात.
गेम डिझाईन असा केला आहे ना की तुम्ही इथे येईपर्यंत 3,500-4,000 होऊन तुम्हाला मिळतात. इथं आले आणि 2,000 होऊन द्यायला लागलं की मग कळतं महाराजांना 80% स्वराज्य कापून द्यायला किती त्रास झाला असेल. क्रोनॉलॉजी कळते. मोठ्या माणसांना अफजलाचं पोट शाहीचं पोटा पलीकडे काही माहीत नाही. तुला कोणत्या क्रमाने कोणत्या घटना कशा कशा घडत गेल्या हे कळत जातं. मग या प्रवासात तुला ओरिजिनल सुपर हिरो साथ देतात. ते काल्पनिक नाही बरं का. ते लोखंडी कपडे घातलेला कोण तुझा? छत्रपती शिवाजी महाराज लोखंडी हे घातला होता त्यांनी हेड ड्रेस. मला सांग तो सुपर हिरो कोण? जो आयर्न मॅन. आणि ते मनगटातलं जळमट सोडतंय ते कोण? स्पायडरमॅन. राग आला की हिरवं पडतंय ते खरं होते काय नाही की नाही. हे ओरिजिनल सुपर हिरो आहे. ह्या आजोबांनी इथून 265 किलोमीटरवर तुझ्या माझ्यासाठी त्यांचं वय 65 असताना सर्वोच्च बलिदान दिलं. बाजी पासरकरांचं कार्ड तुला मिळालं आणि हा दादा खेळता आलाय. खेळता खेळता रायरेश्वरा शपथेवर आलाय. महाराजांच्या शपथविधीला तो उपस्थित आहे म्हणजे त्याला 500 मिळतील. तो 3 नंबरच्या घरावर आलाय. या कार्डच्या मागे बाजी कुठे लढले नंबर दिलेले आहेत. 3 नंबर आहे का त्याला दाखवायचं कार्ड आहे. 3 नंबरवर आलायच का? माझे बाजी तिथं होते. चल 200 मला दे. ह्याला 200 तुला द्यायला लागतील. खेळता खेळता बाजी पैसे मिळून देतात म्हणल्यावर माझे आवडायला लागतात. माझा 9 वर्षाचा मुलगा तानाजीरावांचं कार्ड घ्यायला खूप धडपड करतो. का माहिती का? 3 पानं भरून कर्तृत्वाची घरं आहेत तानाजीरावांची. फक्त एवढा पिक्चर नाही. इथपासून महाराजांबरोबर होते. अनेक युद्धांमध्ये होते. कुठं कुठं होते खेळता खेळता कळत जातं. आम्ही इतिहास का शिकवतो तुम्हाला? संभाजी महाराजांचे टिंब गडावर झाला. करा पाठ. परीक्षा झाली की सपाट. कल्पना करा तुम्ही खेळता खेळता संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर आलात. इथे 500 मिळतील पण लगेच बरोबरचा छोटा मावळा पुरंदरचं कार्ड नाचवेल. हे संभाजी महाराज जन्माच्या घरावर आहेच ना. 23 पुरंदर माझ्याकडे. चल 200 मला दे. खेळणारा मुलगा कधी विसरणार नाही संभाजी महाराज जन्म पुरंदरवर झाला होता. या प्रत्येक घटनेचा कॉन्टेक्स्ट सांगणारं पुस्तक दिलेलं आहे. ज्या घरावर याल तेवढी गोष्ट वाचा. तुझं वय काय? 10. खेळता खेळता 1 पडला तर कुठे येतोय? सईबाईंची महाराजांचं लग्न अटेंड करतोय. भारीच. महाराजांचं लग्न अटेंड करतोय. 400 मिळतात. महाराजांचं वय काय होतं? 10. करायचं पुढच्या आठवड्यात. मग एवढ्या मोठ्या राजाने एवढ्या लहानपणी लग्न का केलं? सईबाई कोण होत्या? फलटण काय होतं? पुस्तक दिले बाळा. ज्या घरावर तशी तेवढी गोष्ट वाच. मराठी हिंदी इंग्लिश 3 भाषेत दिलेले. आयर्नमॅन स्पायडरमॅनच्या ऐवजी आपल्या बाजूला घडलेली योद्ध्यांची माहिती यात दिलेली. बाजीप्रभू सगळ्यांना माहिती आहेत का? पिक्चरमुळे माहिती तर बाजीप्रभू हिंड लढवली होती माहिती सगळ्यांना? खरंच सगळ्यांना माहिती आहेत का? बाजीप्रभू माहिती आहेत? हिंड लढवलेली म्हणून माहिती आहेत का? पिक्चरमुळे माहिती आहेत? सिद्धूजी नाईक निंबाळकर 65,000चं मुघल सैन्य अंगावर आलं. महाराजांचे प्राण धोक्यात होते. सेम गोष्ट लाईक बाजीप्रभू. एका वेळी 3 खिंडी लढवल्या. 50,000 अश्वदळ प्रभू. मिलिटरी आपली स्प्लिट केली. जिथून शत्रू येईल तो अंगावर घेतला. महाराजांना म्हटलं महाराज तुम्ही जा पुढे आम्ही वाचवतो. आपली अनेक माणसं मारली गेली त्या युद्धात. त्यात सिद्धूजी नाईक निंबाळकरने सर्वोच्च बलिदान दिलं. एक्झॅक्टली बाजीप्रभू माहिती पिक्चर आहे त्यांच्यावर. खेळता खेळता सिद्धूजींचं कार्ड मिळालं ना. मग उमरनीच्या युद्धात त्यांनी बेलोल खानला कसं हरवलं आपोआप कळायला लागतं. त्यांच्या कर्तृत्वाच्या गोष्टी याद दिलेल्या आहेत. आता प्रॉब्लेम काय? वाचायचं नाही. पोरं वाचतात कुठं? अभ्यासाचे तरी पुस्तक वाचतो का? हे वाचशील का? काही बॅड बॉईज वाचतच नाही. मग आम्ही काय केलं माहिती का? त्या मुलांना शिवछत्रपती कळण्यासाठी आम्ही एक ॲप बनवलं आहे. काय संभाजी महाराजांचा जन्म. ठीक आहे. या ॲपमध्ये गोष्टी दिल्या. संभाजी महाराज जन्म कुठल्या घरात? 23. भाषा कुठली? मराठी. 23 सिलेक्ट करा. एंटर करा. तो गोष्ट सांगायला सुरुवात करू संभाजी महाराजांचा जन्म 1657 म्हणणार की नाही? हेच तू भाषा बदल. तुला इंग्रजीत ऐकायची. हीच गोष्ट 23 हिट कर. संभाजीराजे ती गोष्ट सांगायला सुरुवात करू. 1657. अशा 100 गोष्टी यात दिलेल्या आहेत. वाचायचं नाही ठीक आहे. जिथं पोहोचाल तेवढी गोष्ट आहे का? इतक्या छोट्या गोष्टीत की आईबाबांनी हेडफोन लावून घरातनं निघाले शिवजन्मावर. राज्याभिषेकाला ऑफिसला पोहोचते. खेळता खेळता महाराज शिकवण्यासाठी बनवलेला हा बोर्ड गेम आहे. हा मराठीत आहे. त्याच्यावर फक्त एक शीट टाकली की हा बोर्ड गेम इंग्रजी बनतो. मला काहीही अडचण नाही आहे. कुठल्याही भाषेत शिक बाबा. वैश्विक चारित्र्याचे महानायक शिकवायचा आग्रह आहे. भाषेचा आग्रह नाही. सो इंग्रजी पाहिजे तर इंग्रजीत शिक. महाराज कळण्यासाठी बनवलेलं एकमेव प्रभावी माध्यम आहे. 400 रुपयाचं ॲप. ह्याच्यावर फी आहे. 2,000 MRP आहे. ह्याचा पहिला भाग 1,000 रुपयाला आहे. तो अफजल एन्काउंटर तिथे आहे. बोर्ड योद्धे आणि दुर्ग शिकवणारे कार्ड गेम तिकडे आहेत. योद्धे लक्षात राहण्यासाठी बनवलेलं मेमरी कार्ड गेम तिकडे आहे. ही सगळ्या पॅव्हेलियनमध्ये प्रत्येक काउंटरवर महाराज शिकवण्यासाठीची वेगवेगळी माध्यमं वेगवेगळ्या वयाच्या मुलांना डोक्यात ठेवून बनवलेली आहे. प्रत्येकाचं ऑब्जेक्टिव्ह वेगळं आहे. प्रत्येक गेम वेगळ्या गोष्टी शिकवतो. 199 रुपयांपासून 2,000 रुपयांपर्यंतची किमती आहेत. इथे 8 फेस्टिवलला आम्ही सवलतीच्या दरात उपलब्ध करतो आहोत. किती डिस्काउंट आणि काय आहे तुम्हाला फ्रंट डेस्कमध्ये कळेल. थँक्यू सो मच.
समोरून येईल नंतर तो